नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवाद केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातला दुसरा भाग वाचायला घेतो आहोत. पुण्याबाहेर माझे वास्तव्य जवळजवळ महिनाभर होते. एका शनिवारी सायंकाळी दौऱ्यावरून मी परत आलो. दुसरा दिवस रविवार असल्याने ऑफिसची भगभग नव्हती. तेव्हा संपूर्ण विश्रांती घेण्याचे मी ठरवले. किती शांत झोप लागली त्या रात्री. रविवारी सकाळी चांगला ताजातवाना होऊन मी उठलो. वर्तमानपत्रे चाळीत चहा घेत बसलो होतो. तो गोखले काकांच्या मोटारीचा हॉर्न ऐकू आला. मी मान वर केली तेव्हा काकांची मोटार बंगल्याच्या आवारात शिरली होती. मी उठून सामोरा झालो. गाडीतून मालती उतरत होती. किती सुंदर दिसत होती ती. तिच्याकडे टक लावून पाहणे अटळ होते. सुदृढ प्रकृती मुसमुसत्या तारुण्याची सळसळ व जोम समोर उभा होता. तिने हसतच विचारले, चहा झाला का? तिच्याकडे मी टक लावून पाहत आहे हे लक्षात येताच तिच्या गालावर रक्तिमा पसरला. मी तर सोमवारी यायचो होतो दौऱ्याहून. मी तुला कसे कळले की आज घरी आहे? मी तिला विचारले. अलीकडे अंतर्ज्ञान साधनेत मीही प्रगती केली आहे आणि त्यामुळे तू घरी असणारच हे मला ठाऊक होते आणि म्हणूनच जेवणाचे आमंत्रण करायला आली आहे मी, ती म्हणाली. अंतर्ज्ञानाचे हे काय बुवा गोडबंगाल आहे आणि तुला केव्हापासून ते प्राप्त झाले? माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता ती म्हणाली, माधव, अरे साधे बसही म्हणत नाहीस तू. खुर्ची सरकवण्याचे राहिले बाजूलाच. खेड्यापाड्यातून हिंडून एकटा राहून तू साधे शिष्टाचारही विसरायला लागला आहेस दिसते. कालची पोर तू नी कसले शिष्टाचार शिकवतेस? मी हसत हसत उत्तरलो. तेवढ्यात ब्राह्मणाने चहा आणला. तिने त्याला विचारले, चहा आणायला तुला कोणी सांगितले रे? नी तुला कसे कळले मला चहा हवा आहे ते? तो म्हणाला, कोणी आले की चहा करायचा असे मालकांनी कायमचे सांगून ठेवले आहे नी तुम्हाला चहा हवा असतो हेही मला ठाऊक आहे. मी वर्तमानपत्र भिरकावून दिले नी चहा पीत पीत बोलणे पुढे चालवले. मी तिच्याकडे अनिमिष नेत्राने पाहत आहे याची माझी मला जाणीव झाली. तिने दृष्टी वर केली आणि पुन्हा तिच्या गालावर गुलाब फुलले. ती किंचित अस्वस्थ वाटली. माझ्या डोळ्याला डोळा देण्याची ती टाळत आहे हे स्पष्टच दिसत होते. ती अधोमुख होती. क्षणभर कुणीच कुणाशी बोललो नाही. तिने टेबलावर पडलेले वर्तमानपत्र उचलले आणि वाचित असल्याचा बहाणा केला. वर्तमानपत्र आडूनच तिने विचारले, आज माझ्याकडे असं काय चमत्कारिकपणे पाहतो आहेस? सकाळच्या रामप्रहरात काय झालंय काय तुला? मी काहीच बोललो नाही. तेव्हा ती म्हणाली, हे बघ माधव, तुझा चहा झाला आणि तू तयार असलास तर आपण बरोबरच जाऊया. मी म्हटले, एवढी कसली घाई? आमंत्रण करून परत पावली ये असे तर तुला नाही ना सांगितलेले? का या बंगल्यातील वातावरण बसणे अशक्य होईल इतके गरम वाटते? माझ्याकडे दृष्टी रोखून तिने विचारले, म्हणजे काय म्हणायचे तरी काय? तुझे प्रश्न काही न्यारेच दिसतात. काय झाले काय तुला? मी नेहमीसारखं नाही. माझ्या मनात काहीतरी घालमेल चालली आहे हे तिच्या लक्षात आले असावे. मी तिला विचारले, का? माझी तुला भीती वाटते की काय? ती हसत उत्तरली, भीती? मी तुझ्याबद्दल? तुझी? मालती, मी म्हटले, मला बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी ज्याचा संबंध तुझ्या माझ्याशीच आहे असे. थोडेसे लाजून ती म्हणाली, तुला काय बोलायचे आहे ती मी ओळखले आहे, पण इतक्या छान सुंदर सकाळी एवढे गंभीरपणे बोलून या सुखकर सकाळची गंमत नाहीशी करावी, झाकाळावी असे नाही वाटत मला. तुला ने मला सोयीचं होईल अशा दुसऱ्या एखाद्या दिवशी बोलू आपण या गंभीर विषयावर. मी काय बोलणार आहे हे तिने कसे ताडले असे विचारताच ती म्हणाली, मी मगाशीच तुला सांगितले ना की अलीकडे मलाही अंतर्ज्ञानाने बऱ्याच गोष्टी आगाऊ कळायला लागल्यात म्हणून. तेव्हा तू कोणत्या प्रश्नाबद्दल माझ्याशी विचारविनिमय करू इच्छितोस याची मला पुरेपूर कल्पना आहे. तिच्या मनाचा थांग पत्ता लागण्याकरता मी आणखी काही विचारणार होतो, पण तेवढ्यात कब्बशा गोळा करायला नोकर तिथे आला आणि कुणीसे बाहेर भेटायला थांबले आहे असे सांगू लागला. त्याचा फायदा घेऊन मालती म्हणाली, मी होते पुढे, कारण जेवणाची तयारी करायची आहे आणि हे बघ उशीर करू नकोस यायला असे म्हणून मला बोलू न देता गोंधळलेला तसाच ठेवून ती गेलीही आणि मलाही थांबवता येईना.
तेव्हा आमच्या विवाहाबद्दलची बोलणी पुन्हा जेव्हा संधी येईल तेव्हा करायची असे मी ठरवले. मी हॉलमध्ये आलो. तो काही सरकारी कामाकरता ते गृहस्थ आले असल्याचे त्यांनी सांगितले. जवळजवळ माझा 1 तास वेळ त्यांनी घेतला. तेव्हा झटपट स्नान उरकून मी गोखले काकांकडे जाण्याच्या तयारीला लागलो. कपडे करीत असता लक्षात आले आपण गोखले काकांकडे फार लवकर जात आहोत, तेव्हा थोडा आराम करावा म्हणून जरा वेळ घरीच थांबलो. साहजिकच माझ्या डोक्यात लग्नाच्या प्रश्नांनी काहूर उठवले होते. खरे म्हटले म्हणजे मुलींना लग्नाचा विषय केवढा कुतूहलजनकने आवडता, पण त्याबद्दल पुढे केव्हा तरी बोलू असे म्हणून मालतीने तो कसा टोलावला याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम नाही ना, की माझ्या चमत्कारिक वागणुकीने तिचा अधिक्षेप झाला. माझ्या मनात असाही विचार येऊन गेला की स्वतःबद्दल काही वरचढपणाच्या कल्पना तिच्यात उत्पन्न होऊन पत्नी म्हणून तिचा हात हाती घेण्यास मी लायक नाही असे तर तिने आपले मत करून घेतले नसेल ना, असे नि अशासारखे कित्येक विचार भर वेगाने माझ्या डोक्यात घोळत होते. मला प्रामाणिकपणे वाटत होते की तिचे जे शिक्षण झाले आहे त्या दृष्टीने जर विचार करायचा तर वरसंशोधनात तिला स्वातंत्र्य हवेच आणि आपले भावी जीवित कोणता महाभाग सुखाचे करेल याबाबत तिने निर्णय घेतला असेलही. तिच्यासारखी स्वतंत्र प्रज्ञेची सुशिक्षित स्त्री वरसंशोधनाच्या बाबतीत सक्ती सहन करणे शक्य नाही व लग्नासारख्या जन्माच्या गाठी घालून देण्यात सक्ती असणे संयुक्तिक नाही. मी माझ्या मनाचा कानोसा घेतला तेव्हा दिसले ते असे. ज्या प्रवृत्तीचा उगम माझ्या मनात होत आहे नि ज्या तऱ्हेने त्या प्रवृत्ती आकार घेत आहेत त्याचे स्वरूप लक्षात घेता आदर्श वैवाहिक जीवन घडवण्याच्या दृष्टीने मी निश्चितपणे नालायक आहे, अपात्र आहे. मी जे काही थोडेसे जग पाहिलेले आहे त्यावरून मी या निर्णयाप्रत पोचलो आहे की जगात ज्यांना त्यांच्या सुबत्तेमुळे व सामाजिक नि आर्थिक सुस्थितीमुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखले जाते ते वरवर जेवढे दाखवतात नि दिसतात तेवढे सुखी मुळीच असत नाहीत. कारण काय असेल ते असो, त्यांच्या त्या आयुष्यक्रमात ते असमाधानी असतात. या उलट ज्यांना या जगात स्वतःचे असे म्हणायला काहीही नाही ते स्वामीजी नि गुरुदेव कितीतरी पटीने जास्त सुखी व समाधानी वृत्तीचे व मनाची शांती संपादन केलेले आढळतात. माझे हे निरीक्षण चूक की बरोबर हे मला आजमावून पाहायचे आहे. मनुष्य जन्माला येऊन सुख नि शांती मिळवणे हेच जर अंतिम साध्य असेल, मानवी जीवन त्यामुळे कृतार्थ समजायचे हे खरे असेल तर ज्या मार्गाने स्वामीजींनी गुरुदेव आपली जीवनयात्रा आक्रमित आहेत त्याच वाटेने जाण्याचा मी प्रयत्न करायला हवा. वैवाहिक जीवनाच्या मळलेल्या वाटेने जाऊन कोणीही स्वानंद साम्राज्यात पदार्पण केलेले नाही. कोणत्याही दृष्टीने जीवनाशी अशा प्रकारचा जुगार खेळण्याचा मूर्खपणा करणे इष्ट नाही. प्रश्न आहे तो एवढाच की हा मुद्दा माझ्या मात्यापित्यांच्या गळीत कसा उतरवायचा आणि मी करणार असलेला हा प्रयोग यशस्वी होईल की नाही. स्वामीजी व गुरुदेव यांच्या वाटेने जायचे तर माझ्या तथाकथित उज्ज्वल भविष्यावर पडदा टाकून साऱ्या आशा, इच्छा व महत्त्वाकांक्षा यांना आपल्या हाताने तिलांजली द्यायला हवी. आई वडील, भाऊ, स्नेही, थोडक्यात म्हणजे ज्या ज्या हितचिंतकांनी माझ्या कर्तृत्वाबद्दल विशेष अपेक्षा उराशी बाळगल्या असणार त्यांची मला दारुण निराशा करावी लागणार. माझी कसलीही का महत्त्वाकांक्षा असे ना, मी यशस्वी होईनच होईन याबद्दल आत्मविश्वास होता मला. मी मनात आणीन तर आयुष्यातील उच्चात उच्च जागी सहज पोचू शकेन याची मला खात्री होती. मग ते स्थान सरकारी नोकरीच्या जगातले असू दे की मी पत्करलेल्या कुठल्या ऐहिक व्यवहारातले असू दे, ज्यात मी लक्ष घालीन त्यात मी हमखास यशस्वी होईन याबद्दल मला मुळीच संशय वाटत नव्हता. फोनच्या घंटेने माझी विचारमालिका तुटली. घड्याळात पाहिले तो विचार करता करता बराच वेळ गेल्याचे लक्षात आले. मी फोन उचलला. मालतीचा आवाज ऐकू आला. मला तिच्या घरी पोहोचण्यास बराच उशीर होत असल्याची तिने जाणीव करून दिली. मी घाईघाईने कपडे केले आणि माझ्या गाडीने गोखले काकांचे घर गाठले. गोखले काकांकडे पोचलो तो खरोखर सर्व मंडळी माझ्याकरता खोळंबून बसली होती. रमेशही त्या मंडळीत जेव्हा मला आढळला तेव्हा मला साश्चर्य आनंद वाटला. एव्हाना प्राध्यापक म्हणून रमेशने कॉलेजात चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. श्रीकांतचाही तो स्नेही असल्याने त्याला जेवणाचे आमंत्रण असावे असे मला वाटले. पण जेवणाचा बेत आजच करण्याचे प्रयोजन काय ते मात्र मला समजेना. नंतर कळले की तो दिवस गोखले काकांचा वाढदिवस होता. सर्वांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले
आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतिले. गोखले काका नेहमीप्रमाणेच खुशीत होते, पण त्याहीपेक्षा सौ गोखले या विशेष उत्साहीने खुशीत दिसत होत्या असे दिसले. मालती म्हणजे कोण बडबडी, पण ती मात्र नेहमीप्रमाणे आज बोलकी न वाटता कधीही नव्हे ती गप्पच होती. जेवणाचे पदार्थ संख्येने पुष्कळ होतेच, शिवाय मोठे रुचकर झाले होते. जेवणे झाल्यावर मी मालतीला विचारलेही की तुला बरे वाटत नाही का आणि संध्याकाळी सिनेमाला येणार का. डोके दुखत असल्याचे तिने सांगितले, पण ते केवळ निमित्त मला वाटले. तिच्या अस्वस्थ्याला मी तर कारण झालो नाही ना असेही मी विचारले. तेव्हा ती म्हणाली, माधव, खरोखर असे काही नाही, माझे खरेच डोके दुखते आज, असे म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली. दुपारच्या चहानंतर मी क्लबवर गेलो आणि रमेश त्याच्या घरी गेला. क्लबवर बिलियर्ड्सचा खेळ चांगला झाला आणि रात्री फारसे जेवायचे नसल्याने ऑफिसातील एका सहकार्याबरोबर मी सिनेमाला गेलो. चित्रपट छानच होता, त्यामुळे थोडा वेळ का होईना सतावणाऱ्या विचारांचा मला विसर पडला. घरी पोहोचेपर्यंत बरीच रात्र झाली असल्यामुळे मी सरळ जाऊन झोपलोच. भाग 3. आठवडाभर मी ऑफिसच्या कामात गडलो होतो आणि त्यापैकी काही भानगडीच्या प्रकरणामुळे तर घरीसुद्धा मला अगदीच उसंत मिळाली नव्हती. पुढील महिन्यातच खात्याची परीक्षा असल्याने अभ्यासाचा लकडा मागे होता. तेव्हा परीक्षेच्या तयारीकरता मी रजा घेतली होती. वडिलांचे सांगणे होते की मी नगरला यावे आणि तिथे परीक्षेच्या तयारीचे वाचन करावे, परंतु मी पुण्यातच राहायचे ठरवले, कारण आवश्यक ती खात्याकडून लागणारी कागदपत्रे, माहिती व पुस्तके पुण्यात राहूनच मिळणार होती आणि यश मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होणार होता. मालतीला भेटून बरोबर 1 आठवडा झाला होता. एक दिवस गोखले पतीपत्नी माझ्या परीक्षेचा अभ्यास कसा चालला आहे याची चौकशी करायला माझ्या बंगल्यावर आली. माझ्याकडे येण्यामागे त्यांचा खरा हेतू काय होता याबद्दल मला अंदाज होताच. चहा टेबलावर ठेवला गेला आणि काकांनी माझ्या लग्नाचा विषय काढला आणि माझ्या आईवडिलांकडून इतक्यात काही कळले काय असे विचारले. सौ गोखले यांनी सुचवले की माझे लग्न आधीच लांबणीवर पडले आहे आणि त्याबद्दल एकदा निश्चित काय ते लवकरात लवकर ठरवणे बरे होईल. कोणताही औपचारिकपणा न पाळता मी याबाबतीत त्यांच्याशी खुल्या मनाने बोलावे असेही काकांनी सुचवले. ते असेही म्हणाले की मालतीबद्दल त्यांचे माझ्या वडिलांशी बोलणे झाले असून याबाबतीत मी काही ठरवले आहे की नाही याचीही त्यांनी वडिलांजवळ चौकशी केली होती. यावर मी दोघांनाही सांगितले की पालकांनी लग्न ठरवण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. जग कितीतरी पुढे गेलेले आहे आणि ते सुसंगतच आहे की लग्नाबद्दल वधूवरांवरच सर्व काही सोपवावे. मालती सुशिक्षित आहे आणि मीही. लग्न ठरवण्याबाबत इतर सर्व गोष्टी अनुकूल आहेत हे अध्यारोत धरूनही माझ्या दृष्टीने मुद्द्याची गोष्ट हीच की मालतीने माझ्यामध्ये याबाबत सर्व गोष्टी दिलखुलासपणे स्पष्ट व्हायला हव्यात. उभयता गोखले पतीपत्नी यावर हसलीने म्हणाली, तुम्ही एकमेकांना लहानपणीपासून ओळखता, तरीही पतीपत्नी या नात्याने एकत्रित येण्याच्या दृष्टीने एकमेकांच्या पसंतीच्या आड काय येते आहे ते आम्हाला समजत नाही. गोखले काकांनी पुस्ती जोडली, अर्थात तुम्हापैकी कुणी एकाने यापेक्षा निराळे ठरवले असले तर गोष्ट वेगळी. माझ्या घरी याबाबत चर्चा केली असल्याचे सांगून पुढे म्हणाले, जोपर्यंत माझे आणि मालतीचे याबाबत बोलणे झालेले नाही तोपर्यंत निश्चितपणे मी काहीच सांगू शकत नाही. याबाबत हा केवळ माझ्या संमतीचा प्रश्न नाही, मालतीचीही संमती या संदर्भात निर्णायक समजायला हवी असा माझा त्याबद्दल दृष्टिकोन आहे. माझे आणि मालतीचे वैवाहिक जीवन हे केवळ एकमेकांशी पटवून घ्यायचे या स्वरूपाचे, एकमेकांची सोय किंवा परस्परांनी एकमेकास सांभाळून घ्यायचे या स्वरूपाचे होण्याने आम्ही कोणीच सुखी होणार नाही. पतीपत्नींमध्ये संपूर्णपणे समजूत नसेल किंवा एकमेकांची आंतरिक ओळख नसेल तर लग्न कधीच सुखावह होणार नाही. मी उभयतांना आश्वासन दिले की माझे कुणाही अन्य स्त्रीशी प्रेमाचे संबंध नाहीत किंवा कुठलीही दुसरी मुलगी माझ्या डोळ्यासमोर नाही. मालतीला भेटण्याची संधी व वेळ मिळून एकमेकांची मते समजावून घेतल्याशिवाय व मालतीने मला पसंत करीपर्यंत मला या प्रश्नावर काहीच निश्चितपणे बोलता येणार नाही. मी पुढे म्हणालो, ज्याप्रमाणे तुम्ही माझे मत विचारता त्याप्रमाणे तुम्ही मालतीचे याबाबत मत आजवण्याचा प्रयत्न केला आहे का हे मी जाणू इच्छितो. सौ गोखले यावर घाईघाईने उतरल्या, आमची मालती अशी मुलगी नाही आहे की ती तिच्या आईवडिलांच्या म्हणण्याबाहेर वागेल.
माझ्या म्हणण्यातला मुद्दा श्री गोखले यांना पटला आणि ते म्हणाले, काही का असेना, आपण मालतीला याबाबतीत प्रथम विचारूयात, म्हणजे पुढील गोष्टी करायला दोन्ही पक्षांच्या दृष्टीने सुकर होईल. मालतीशी याबाबत बोलणे झाल्यावर तिचा दृष्टिकोन काय आहे तो मला कळवण्याचे त्यांनी मला आश्वासन दिले आणि त्यानंतर मी व मालतीने याबाबत बोलणे बरे असेही ठरले. ती दोघे हा विषय संपताच निघून गेली. ती चमत्कार असा की मला कितीतरी हलके झाल्यासारखे वाटले. पुढील आठवड्यात माझ्या वडिलांचे पत्र आले. त्यात माझ्या प्रकृतीची व परीक्षेची तयारी कितपत झाली आहे याची चौकशी केली होती. लग्नाबद्दल माझे आणि मालतीचे काही बोलणे झाले की नाही याबद्दलही पत्रात विचारले होते. तिच्याकडून याबाबतीत विरोध होणार नाही अशी त्यांची खात्री असल्याचे त्यांच्या लिहिण्यावरून स्पष्ट दिसत होते. पुणे सोडण्यापूर्वी गोखले पती पत्नीशी त्यांचे आणि आईचे बोलणे झाले होते अशी कबुलीही त्यांनी पत्रात दिली होती. फार कशाला, लग्नाची मागणी गोखले कुटुंबियांकडूनच पहिल्यांदा आली आणि त्यांनी व आईने होकारही दिला असून फक्त शेवटचा निर्णय माझी संमती मिळाल्यावरच घ्यायचा आहे. त्यांनी मला यापूर्वी याबाबत विचारले तेव्हा माझा विरोध न दिसल्याने हे लग्न जवळजवळ ठरल्यासारखे धरूनच चालले होते. गोखले पती पत्नीशी माझ्या झालेल्या बोलण्याचा संपूर्ण गोषवारा त्यांना उलट लिहिलेल्या पत्रोत्तरात दिला. मी त्यांना लिहिले की माझ्या इतकीच मालतीची पसंती महत्त्वाची आहे. गोखले काकांकडून याबाबत पुढील हालचाल काय होते याची मी वाट पाहत असून तोपर्यंत काहीही पुढाकार घ्यायचा नाही असे मी ठरवले आहे. परीक्षा संपली होती. मी उत्तरे समाधानकारक दिली असल्याने मला उत्तम यशाचीच खात्री होती. असेच नव्हे तर प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण होईन अशी मला आशा होती. गेला महिनाभर मी मालतीला भेटलेलो नव्हतो. पुढील जीवन कसे घालवायचे याचा मी काहीच आराखडा केला नसल्याने आणि लग्नाबद्दलही मी फारसा उत्सुक वा उतावीळ नसल्याने मला हा प्रश्न इतक्या तातडीने धसास लावावा असेही वाटत नव्हते. कोणीच काही बोलत नव्हते. असा हा मधला काळ बरा वाटला. त्यामुळे मी शांत होतो. कसलीही रुखरुख मनाला नव्हती. परंतु गोखले मंडळी इतके दिवस शांत का व कशी याबद्दल मात्र मला राहून राहून चमत्कारिक वाटत होते. कदाचित मालतीलाच लग्न इतक्या लवकर नको असेल. उच्च शिक्षणाचे विचार तिच्या डोक्यात असतील. ही सर्व माझ्याच मनाची तरकटे होती. परंतु त्यावेळी ज्या विशिष्ट मनस्थितीत मी होतो त्यानुसार याबाबत जास्त फोड करून घेऊन खरे काय हे आजमावण्याचा प्रयत्न करणे मला तरी मानवण्यासारखे नव्हते. भाग 4. माझी बदली धारवाडला केल्याचे सरकाररित्या मला कळवण्यात आले आणि धारवाडला जाण्यापूर्वीच्या अल्परजेत मी अहमदनगरला आईवडिलांकडे गेलो होतो. अहमदनगरला जातो तो आईने विचारले की माझी आणि मालतीची भेट झाली का आणि गोखले मंडळींकडून काही कळले का पुढचे. मी पुणे सोडीपर्यंत तरी मालती मला भेटलेली नाही की गोखले कुटुंबांकडून काही बातमी नाही असे मी सांगितले. तेव्हा आईवडिलांना आश्चर्य वाटल्यासारखे दिसले, पण ते काही बोलले मात्र नाहीत. आता काय कळायचे वा कळवायचे ते गोखले मंडळींकडून आणि मालतीची या प्रश्नाबाबत नक्की काय भूमिका आहे ते कळेपर्यंत मी तरी काही हालचाल करू इच्छित नाही असे मी उभयतांना सांगितले. 2 दिवस राहून मी धारवाडला जाण्याकरता अहमदनगर सोडले. धारवाडला कामावर रजू होऊन 3 महिन्यावरचा काळ लोटला होता आणि माझे सर्व ठाकठीक चालले होते. एके दिवशी सकाळी जाग आली तो टेलिफोनची घंटी खणखणत होती. धारवाडचे कलेक्टर बोलत होते. इतक्या पहाटे कलेक्टरांचा आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले. नुकताच झालेल्या खात्याच्या परीक्षेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी त्यांनी सर्वप्रथम मला दिली. माझी दुय्यम कलेक्टर पदाकरता निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीही टेलिफोनवर आल्या आणि अभिनंदन करून मला सकाळी चहाला याचे आमंत्रणही त्यांनी दिले. घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले या विचाराने मीही सुखावलो होतो आणि माझ्या निवडीची बातमी देणारी तार मी अहमदनगरला केली. दुपारपासून अभिनंदनाच्या तारा यायला सुरुवात झाली. फोनवरूनही अभिनंदनाचा वर्षाव चालला होता. आईवडिलांनी, बंधूंनी, गोखले काकांनी आणि मित्रवर्य रमेशनेही माझे अभिष्टचिंतन केले होते. परीक्षेच्या यशाबद्दल नव्हे तर असिस्टंट कलेक्टरपदी माझी निवड झाल्याबद्दल जवळजवळ सर्वजणांनाच माझ्याबद्दल काहीतरी विशेष वाटायला लागले आहेसे दिसत होते. नंतरचे 2 दिवस आलेल्या तारापत्रांची पोच देण्याच्या उद्योगात गेले. पुढच्या आठवड्यात धारवाडचे असिस्टंट कलेक्टर रजेवर जात असल्यामुळे त्यांच्या कामाचा ताबा घेण्याचा सरकारी हुकूम माझ्या हाती पडला. कामाची मला चांगलीच माहिती असल्याने
नव्या जागेवर आल्यावर मला कामाचे काहीच कठीण वाटले नाही. इतर पत्रांबरोबर मला आणि माझ्या वडिलांना ओळखणाऱ्यांकडून माझ्या लग्नाचा काय विचार आहे याची चौकशी करणारी ही पत्रे आली होती. त्या पत्रांना मी एवढेच उत्तर दिले की त्यांची पत्रे मी वडिलांकडे रवाना केली असून त्याबाबत पुढील पत्रव्यवहार त्यांनी नगरलाच करावा. वडिलांनी मला लिहिले की त्यांनी गोखले काकांना लग्नाबद्दल पुन्हा लिहिले आहे आणि आता त्यांच्या उत्तराची ते वाट पाहत आहेत आणि वास्तविक एव्हाना उत्तर यायलाही हवे होते. गोखले मंडळी एकदम शांत थंड कशी याबद्दल मलाही अचंब वाटू लागला होता. मालतीने नकार दिला असेल किंवा विचार करायला आणखी वेळ मागून घेतला असेल, परंतु गोखले काकांनी मला आणि माझ्या वडिलांना काय ती वस्तुस्थिती प्रांजळपणे कळवणे जरूर होते. कामानिमित्त मी 15 दिवस दौऱ्यावर होतो. दौरा संपवून मी धारवाडला परत आलो. तो आलेले टपाल पाहत होतो. त्यात मालतीचे पत्र आढळले. सर्वात शेवटी तिच्या पत्राचे पाकीट मी फोडले, कारण मला ते पत्र निवांतपणे वाचायचे होते. पत्र फोडण्यापूर्वी मी ते पाकीट आलटून पालटून पाहिले. मनात म्हणत होतो, पत्रात काय बरं लिहिले असेल? समजा मालतीने होकार दिला तर माझ्या जीवनाचा सारा ओघच बदलून जाणार. विवाह बंधनात मी अडकलो तर तो एक खोडाच उत्पन्न होणार आणि त्यातून मुक्त होणे महाकठीण कर्म. आध्यात्मिक गूढवादाच्या तळाशी बुडी मारून सत्याचा शोध घेण्याची माझी जी महत्त्वाकांक्षा आहे, ध्येय आहे, त्याचा मला त्याग करावा लागणार. संसारचक्रात गुरफटणे म्हणजे काय याचा अर्थात मी कल्पनेने विचार करत होतो. माझ्या माहितीतील कित्येक परिचितने मित्र असे आहेत की लग्नापूर्वी येऊ करू आणि तेऊ करू अशा त्यांनी गप्पा मारल्या होत्या. आपल्या ध्येया महत्त्वाकांक्षेची किती उज्ज्वल आणि भव्य चित्रे उराशी बाळगली होती. पण लग्नानंतर त्यांचा जीवनप्रवाहच इतका बदलून गेला की ते ध्येय, ती महत्त्वाकांक्षा कुठल्या कुठे वाहून आज त्यांची आठवण होण्या इतका सुद्धा त्याचा मागमूस राहिला नाही. मालतीच्या सुबुद्ध सहवासात देखील उराशी बाळगलेली ध्येये जशीच्या तशी मूर्त स्वरूपात आणू शकेन की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. मनात विचारही येऊन गेला की आईवडिलांना बरे वाटावे म्हणून माझ्या ध्येयाला व आकांक्षांना मी मुरड घालायला नको होती. पत्र उघडण्यापूर्वी कितीतरी वेळ मी अशा प्रकारे विचार करत होतो. त्यातील मजकूर असा होता, प्रिय माधव. हे पत्र लिहिण्याचा मी अनेक वार प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मला काय म्हणायचे आहे ते त्यात नीटसे लिहिता आले नाही. असे पाहून मी कित्येक पत्रे लिहिली आणि फाडली. शेवटी हे पत्र तुला पाठवित आहे. मला भरोसा आहे की तू हे पत्र नीट वाचशील आणि ज्या तळमळीने मी ते लिहिले आहे त्यामागील भावार्थ तू नीट समजून घेशील, गैरसमज करून घेणार नाहीस. मला काय म्हणायचे आहे ते जर याही पत्रात तितकेसे सुस्पष्ट होत नसेल तर मला माझ्या भावना स्पष्ट करायला योग्य ते शब्द सापडले नाहीत एवढेच खरे मानून राहा. नसते अर्थ काढीत बसू नको. मला वाटते मी तुला प्रथमच पत्र लिहित आहे, तेव्हा त्यात काही चुका असतील तर त्या तू समजून घे. आपल्या उभय कुटुंबातल्या वडील मंडळीत आपल्या लग्नाबद्दल जो खल चालला आहे त्याबद्दल माझे मत तरी काय अशी विचारणा करणारे पत्र प्रथम तुझ्याकडून येईल अशी मी अपेक्षा बाळगून होते. परंतु बरेच दिवस होऊनही तुझे पत्रच नाही. तेव्हा ठरवले की मीच तुला पत्र लिहावे. हे पत्र लिहित असताना आपला असलेला प्रदीर्घ परिचय आणि मैत्री किंवा तत्सम इतर औपचारिक विचार मी जरा वेळ दूर ठेवते. कारण असे की ही आळीमेळी गुपचिळी केव्हा तरी संपून एकदा सोक्षमोक्ष व्हावा. तुला आठवत असेल, तू पुण्यात असताना एका रविवारी सकाळी मी तुझ्या बंगल्यावर आले होते आणि त्यावेळी तू म्हणाला होतास की एका गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर तुला माझ्याशी बोलण्याची तीव्र इच्छा आहे. तुला काय सांगायचे होते ते मला ठाऊक होते, तरीही मी तो विषय बुद्ध्या टाळला. त्यावेळी आपल्या उभयतांची वडील मंडळी आपल्या लग्नाविषयी बोलणी करत होती. ही गोष्ट तुला कदाचित ठाऊक नसेल, पण मला होती. आपल्या वयाच्या 16 व 18व्या वर्षी उभयतांच्या पालकांनी आपले लग्न ठरवलेले होते. परंतु माझ्या सुदैवाने मी म्हणते आपली दोन्ही कुटुंबे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुधारक मताची आणि पुरोगामी विचारांची असल्याने मला माझ्या मनासारखे त्यांनी शिक्षण दिले. शिक्षण थांबवून माझे लग्न करण्याचा अधीरेपणा केला नाही. आपण दोघे तर लहानपणापासून एकत्र खेळलो वागलो असल्याने एकमेकांना चांगले ओळखतो. ती माझी तर अशी समजूत होती, आपले खरेच जर लग्न झाले तर आपले संमिलन आदर्श ठरेल. आमच्या घरात तू म्हणजे जवळजवळ सर्व गुणसंपन्न मानला जातोस. तुझे खेळातील प्रावीण्य,
शाळा कॉलेजातून तू मिळवलेली बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या आणि तुझी सुशील वागणूक या सर्वांबद्दल मला तर नेहमी अभिमानच वाटत आलेला आहे. परंतु मी जशी वयाने मोठी होत गेले आणि माझे मला कळायला लागले तेव्हा मला लिहायला वाईट वाटते. पण असे आढळून आले की तुझे लक्ष मुलींच्याकडे किंवा माझ्यासारखी तुझी मैत्रीण आहे याकडे असण्यापेक्षा क्रीडांगणावरील विजय आणि विद्यालयीन अभ्यास यातच तू जास्त रमतोस आणि रस घेतोस. तुझ्या वागण्यात मला माझ्याबद्दल एक प्रकारची बेफिकिरीच अनुभवास आली. असेही असेल की तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेमाची ज्योत प्रज्वलित करण्यास माझे सामर्थ्य किंवा माझे सौंदर्य लटके पडले असेल. पण नंतरही मला समजले ते हेच की कॉलेजात सुद्धा तू नीरस तरुण म्हणून ओळखला जात होतास. वागणुकीने कितीही गोड वाटत असलास तरीही माझी त्यानंतर अनुभवाने खात्री झाली की आपल्या वयाची मुले मुली तुझ्याबद्दल म्हणतात ते खरेच होते. स्त्रीला जे हवे हवेसे वाटते ते तुझ्यात नाही, ते तू देऊ शकत नाहीस. स्त्रियांपासून इतके अलिप्त राहण्याचा तुझा स्वभाव कसा झाला हे मला माहीत नाही. मला अज्ञात अशा काही घटना तुझ्या जीवनात घडल्याही असतील की ज्यामुळे स्त्री म्हटली की तू तिच्यापासून 2 हात दूर राहणेच पत्करतोस. पुढे पुढे तत्त्वज्ञानाकडे, ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक व आध्यात्मिक सुखाकडे तुझ्या मनाचा वाढता कल मला जेव्हा आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे अवलोकन जर खरे असेल तर का आणि कसे न कळे मला असे वाटते की जीवनात हृदयस्थ भावनापेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या निकषावर तू आपली जीवनमूल्ये घासून पाहत असतोस. माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी भावमधुर असल्याने मला तुझीही वृत्ती भयप्रद वाटते. मी तर अक्षरशः हादरून गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला आणि तुझी आणि त्या स्वामीजींची गाठ पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू साफ बदललास. मद्रासहून तू आलास तेव्हा मला आढळून आले की तुझ्यात केवढा थोरला बदल झाला आहे. तारुण्यसुलभ वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे व्हायचे ती वृत्तीच नव्हे तर तरुण वयात हवी हवीशी वाटणारी जीवनमूल्येच तू गमावून बसला आहेस. तुझ्या कर्तृत्वाबद्दल मला किती किती वाटायचे. तुझी रुबाबदार मूर्ती पाहून मी हरखून जायची आणि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही. मुद्द्याची गोष्ट इतकीच की आपण जर विवाह बंधनाने निगडीत होऊन जीवनात एकत्र आलो तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या निर्णयाप्रत मी आले आहे. माझा आदर्श पती तू होऊ शकशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही असे दुर्दैवाने मला म्हणावे लागते आहे. जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या उभयतांच्या दृष्टीत जमीन आसमानाचे अंतर आहे आणि अशा स्थितीत आपण विवाहबद्ध झालो तर आपल्या वैवाहिक जीवनात गोड जीवनसंगीत उत्पन्न होण्याऐवजी तुझ्या मार्गात मी एक धोंड होऊन बसेन. आपले वैवाहिक जीवन बदसूरत होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना उभयतांनाही सुखप्रद होणारी नव्हेच नव्हे. मलाही माझ्या जीवनात आशा, आकांक्षा आणि ध्येय महत्त्वाकांक्षा आहेत. आणि आता माझी खात्री झाली आहे की तुला जीवनसाथी केल्याने मला जीवनपूर्ती साधणार नाही. खोलवर विचार करशील तर तूही कबूल करशील की आपल्या दोघांच्या स्वभावात मूलभूत तत्वतः फार मोठे अंतर आहे. गेली 2 वर्षे या प्रश्नावर उलटसुलट विचार करून मी माझीही निश्चित मते मांडित आहे. पोरकट विचार म्हणून उडवून लावू नकोस. मी माझ्या हलक्या फुलक्या भावनांची हळुवारपणे जोपासना केली असून जीवनातील सारी सुखे उपभोगण्याची माझी इच्छा आहे. तू वृत्तीने शुष्क, व्यवहारिक आणि आता तर तुझ्यात संन्यासी प्रवृत्तीचाच प्रभाव जास्त दिसतो. तुझी वृत्ती आरेरावीची आहे आणि कुटुंब जीवनात तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे आणि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात लोढणे होऊ इच्छित नाही. ती कल्पनाच मला असह्य वाटते. सर्व विचारांती मी या निर्णयाप्रत आली आहे की आपण वैवाहिक बंधनाने एकत्र येणे इष्ट नाही. मित्र म्हणून राहिलो तर कदाचित आपण एकमेकांना पूरक स्नेही ठरूही. निदान तसे झाले नाही तर एकमेकांच्या प्रगतीच्या आड तरी निश्चित येणार नाही. सुदैवाने माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने जीवनात मला काहीही कमी पडणार नाही अशी तुझ्यासारखीच माझी स्थिती आहे. मला शिक्षणही इतके चांगले आणि पुरेसे मिळाले आहे की स्वतंत्रपणे माझ्या मनासारखे आयुष्य घालवण्याचे ठरवले तरी तेही मला शक्य होईल. तुला नकार द्यायचा म्हणजे माझ्या आईवडिलांना काय वाटेल याची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यांचा फार मोठा अपेक्षाभंग होणार आहे माझ्या निर्णयाने. माझ्या म्हणण्याचा त्याने काही वेगळाच अर्थ केला
तरीही मला आश्चर्य वाटणार नाही. परंतु त्यांची जीवनयात्रा शेवटच्या टोकाशी घुटमळत आहे, तर माझ्या यात्रेला अजून सुरुवातही झालेली नाही. तेव्हा त्यांना बरे वाटावे म्हणून माझ्या आशा आकांक्षाचा बळी द्यायची माझी तयारी नाही. नाहीतरी तूच म्हणत असतोस ना की सत्य हे निर्भर असते आणि त्यातूनच जीवनाचे सर्व प्रश्न सुटत असतात. त्या सत्याची कास धरूनच माझा प्रश्न मी सोडवित आहे आणि कबूल करायला मला हरकत वाटत नाही की खरोखरच त्यामुळे माझ्यावर केवढे थोरले दडपण नाहीसे झाल्यासारखे मला वाटत आहे. दुसऱ्याचा विचार करायचा तर सत्याच्या गळ्याला नख लावायला हवे. आणि माझी खात्री आहे की यामुळे मी अशा फसवणुकीने वैयक्तिक जीवनाचा चक्काचूर होत असतो. माझे अजून तरी कोणावरही प्रेम बसलेले नाही आणि उर्वरित जीवनात काय करायचे ते अजून तरी काहीच ठरलेले नाही. मला वाटते माझ्या या म्हणण्यावर तू तरी अविश्वास दाखवणार नाहीस. माझा असा चुकीचा किंवा बरोबर समज झालेला आहे की माझे आणि तुझे मातापिता हे लग्न तुझ्यावर लादित आहेत. परंतु माझ्याकडून मी स्वतःला सोडवून घेऊ इच्छिते आणि तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. तू आपल्या आवडीने केव्हाही कुणाशी विवाहबद्ध व्हायला मोकळा आहेस. तुझे लग्न होऊन जीवनात तू स्थिर झालास तर माझ्या इतका आनंद दुसरा कोणालाही होणार नाही. पण मला मात्र वाटते की तू या जन्मी कधीच लग्न करणार नाहीस. लग्न हे तुझे कधीच इप्सित नव्हते आणि नसावे. फार काय, तुझ्या ध्येयाच्या आड जर कसला मोठा अडथळा असेल तर तो वैवाहिक जीवन होय अशीच तुझी धारणा आहे. मी माझ्या घरी माझा निर्णय कळवला आहे. तूही तसे करावेस. अति स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ कर. मी सदैव तुझी मैत्रीण राहू इच्छित आहे. फार काय, कधी काळी तू माझ्या गुरुदेवाच्या पदावर पोचलास तर तुझी शिष्या म्हणून घेण्यात मला आनंदच वाटेल. या पत्री तुझ्या आईवडिलांना माझे नमस्कार प्रविष्ट कर आणि कृपा करून माझ्याबद्दल कसला गैरसमज करून घेऊ नको असे माझ्या वतीने त्यांना सांग. प्रकृतीला जप, मजेतच. तुझी मैत्रीण मालती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.